ठाण्याच्या नळपाडा परिसरात हजारो कुटुंब गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. नळपाडा परिसरात सर्व जाती धर्माचे लोक वास्तव्यात आहेत. मात्र या रहिवाशांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता या परिसरात SRA प्रकल्प राबवला जात आहे. या विरोधात नागरिक एकत्र आले असून त्यांनी या SRA प्रकल्पाला विरोध दर्शवलाय. यावेळी रहिवाशांनी SRA कार्यालयाला धडक देत आपला आक्रोशही व्यक्त केलाय. कोणताही निर्णय घेताना किंवा कोणताही प्रकल्प राबवताना स्थानिक रहिवाशांना प्रशासन विश्वासच न घेता परस्पर बायोमेट्रिक सर्वे केला जात आहे. तर शासनानं प्रकल्प राबवावा, मात्र स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेऊन राबवावा. प्रकल्प करावा, मात्र रहिवाशांची दिशाभूल करून कोणतेही प्रकल्प राबवू नये असा आरोप देखील नळपाडा येथील रहिवाशांनी केला आहे. तर बायोमेट्रिक सर्वे करण्यासाठी SRAचे कोणत्याही प्रकारचे अधिकारी उपस्थित नसून गावगुंडांकडून बायोमेट्रिक सर्वे केला जात आहे असा आरोप देखील रहिवाशांनी केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या रहिवाशांनी केली आहे. हीच मागणी असेल की अशा विकासकांना साहेब तुम्ही ब्लॅकलिस्ट करा. हे लोकांकडे दादागिरी करून त्यांच्या घरोघरी लोक पाठवत आहेत, जबरदस्तीचा बायोमेट्रिक करतायत. लोकांचा हे बोलतात ना दिशाभूल, काही लोकांची दिशाभूल केली गेलेली आहे. असा प्रकारचं प्रोजेक्ट कुठे होत नाही. गोरगरिबांची घरं आहे, लोकांनी मेहनत करून एक एक पायी जोडून घरं घेतलेली आहे. अशा प्रकारे जर ह्यांची घरं बळकवण्याचं जर काम करत असेल कोण, तर आम्ही याच्यापुढे आज इथे आम्ही संयमाने न्याय मागायला आलो SRAच्या अधिकाऱ्यांकडे. जर न्याय नाही भेटला तर भविष्यात इथे या गेटच्या समोर आम्ही इथे आमरण उपोषणाला बसू. जो व्यावसायिक आहे तो शिवसेनेचाच नगरसेवक आहे आणि त्यांना एकनाथ शिंदे त्यांचं कारवाई करायला. नाही, माझं तेच म्हणणं आहे. बघा, सगळ्या गोष्टी जर आपण असं बघायला गेलो तर शिवसेनेचा नगरसेवक आहे. आता 3 वर्ष जरी प्रशासक नाही आहे, पण याच्या अगोदर ते या प्रभागात कधीच फिरलेले नाही आहेत, लोकांना कधी दिसलेले नाही आहेत. ते फक्त त्यांचा हेतू एवढाच आहे की इथे येऊन गांधीनगर, नलपाडा आणि सुभाषनगर ह्याचं बोलतात ना डेव्हलपमेंट करायची, कुठेतरी विकास करायचा, विकासाच्या नावावर ते प्रोजेक्ट स्वतःकडे बलकून घ्यायचे, हाच हेतू आहे त्यांचा. बाकी त्यांचा इथे जनसेवा करायचा कुठलाच हेतू नाही आहे. हे फक्त व्यापार करायला इथे आलेले आहेत. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या कोपरी खाडी लगतच्या कोपरी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा फज्जा उडालाय. अवघ्या 2.5 वर्षात कोट्यावधींचा प्रकल्प मोडकळीस आला असून निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचार स्पष्टपणे समोर आलाय. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी करणारं निवेदन दिले. या प्रकल्पात शौचालय, एम्पी थिएटर, उद्यान, वाहनतळ, जेट्टी रस्ता नूतनीकरण, ऐतिहासिक तोफांसाठी चौथारा, दशक्रियेसाठी घाट अशा सुविधा करण्यात आल्या होत्या. मात्र आज या सर्वच सुविधा दुरावस्थेत दिसत असून नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी झाल्याचं चित्र आहे. एम्पी थिएटरला तडे, बाकड्यांची मोडतोड, तोफांचा चौथारा उखडलेला या दृश्यांनी ठाणेकर संतप्त झालेत. पिंगळे यांनी निकृष्ट कामं, भ्रष्टाचार आणि ढिलाई यामुळे प्रकल्पाची दुर्दशा झाल्याचा आरोप केलाय. काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हायलाच हवी असंही त्यांनी सांगितलंय. यापूर्वीही स्मार्ट सिटीतील कामकाजावर गंभीर आरोप झाले होते. केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र ठोस कारवाई न झाल्यानं भ्रष्टाचाराला खतपाणी मिळाल्याचे आरोप होत आहेत. ठाणे महानगरपालिकेवर सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावंच लागेल असा अप्रत्यक्ष इशारा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. आगामी पालिका निवडणुकीचे अद्याप बिगुल वाजलेलं नसताना देखील भाजपनं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकले. आज भाजपच्या ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयात गणेश नाईक यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला वरिष्ठ पदाधिकारी, माजी नगरसेवकही उपस्थित होते. दरम्यान गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून आधीच शिंदे गटाला आव्हान दिले. त्यातच वनमंत्री गणेश नाईक यांच्या विधानानं ठाण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय.
नवी मुंबई महापालिकेत आपण पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही आपण सत्ता मिळवून देऊ शकतो, परंतु त्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल. त्यासाठी तुम्ही तयार आहात का, अशी विचारणा करत वनमंत्री गणेश नाईक यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकत थेट एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंना नाईकांनी डिवचले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात युतीचा आग्रह धरला आणि या युतीच्या बोलणीत तुमचा सन्मान राखला गेला नाही तर या युतीला पहिला विरोध करणारा आपण असू, असंही नाईक यांनी सांगितलं. भाजपच्या सेवा पंधरवड्यानिमित्त ठाण्यातील पक्षाच्या जिल्हा विभागीय कार्यालयात नाईक बोलत होते. या बैठकीला भाजपचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, काही माजी नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्तेही उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईत मित्रपक्षांमध्येच कलगीतुरा रंगू लागलाय. नवी मुंबईवर गेले कित्येक दशक एक सत्ता हाती राखणाऱ्या गणेश नाईकांना आगामी महापालिका निवडणुकांबद्दल चिंता वाटू लागलीय आणि ही चिंता दुसऱ्या कोणी नाही तर मित्रपक्षाचे नेते असलेल्या एकनाथ शिंदेंनी वाढवल्याचा नाईक यांचा दावा आहे. नवी मुंबईतील प्रभाग रचनेवर शेजारच्या ठाण्याचा प्रभाव असून एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याचा उपयोग करून भाजपला अडचणीत आणणारी प्रभाग रचना करून घेतल्याचा गेल्या काही दिवसांपासून नाईकांचा सूर आहे. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक 2025 ची प्रभाग रचना करायची जबाबदारी महाराष्ट्र शासनाकडे आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक न्यायनिवाड्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक असणं आवश्यक आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक ही तत्व डावलण्यात आली असून एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना करून नगरसेवक संख्या चोरी करण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग रचना सुनावणी दरम्यान केला आहे. ठाणे महानगरपालिका प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात दाखल झालेल्या 270 तक्रारींवर आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्राधिकृत अधिकारी राज्याचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली. या सुनावणीला उपस्थित राहत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग रचनेविरोधात आक्षेप नोंदवत गंभीर आरोप केले. प्रभाग रचना 2011 सालच्या जनगणनेच्या आधारावर केली जात आहे असं जाहीर करण्यात आले. प्रभाग रचनेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आलाय त्यामध्ये प्रभागाची लोकसंख्या दर्शवण्यात आली आहे. मात्र मसुद्यामध्ये प्रगणक गट यांचे नकाशे आणि प्रतिप्रगणक गट लोकसंख्या, त्यातील अनुसूचित जाती आणि जमातींची लोकसंख्या ही मूलभूत माहिती प्रसिद्ध करण्यात आली नसल्यामुळे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या मसुद्यांमधील लोकसंख्येचा कोणताही पडताळा घेता आला नाही. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करूनही माहिती प्राप्त झाली नसल्याचा आक्षेप आव्हाड यांनी नोंदवलाय. ठाणे महानगरपालिकेच्या प्रस्तावित प्रभाग रचनेमध्ये मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक या तत्वांचा पूर्णपणे भंग केलाय. ज्या आधारावर वॉर्ड रचना झाली ते जनतेपासून लपून ठेवायचं असेल तर मग हरकती सूचना आणि प्रभाग रचनेची निवडणूक आयोगामार्फतच चर्चा हा सर्व फार्स कशासाठी? किंबहुना ठाणे शहरातील प्रभाग रचना हा फार्स आहे हे 4 महिन्यांपूर्वीच आम्ही निवडणूक आयोगाला कळवून यामध्ये लक्ष घालण्यास सुचवलं होतं, परंतु निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या हातातील बाहुलं असल्यानं निवडणूक आयोगाकडून फार काही अपेक्षा नव्हत्या असंही त्यांनी सांगितलंय. आता मात्र वोट चोरीप्रमाणे सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेलं चित्रीकरण लपवून ठेवायचं आणि मतदान वाढलं असं सांगायचं, पुरावे मात्र शून्य. तसंच वोट रचना आम्ही कायदेशीररित्या केली असं सांगायचं आणि प्रगणक गटच द्यायचा नाही. यालाच तर आम्ही वोट चोरी म्हणतो असंही त्यांनी सांगितलं. नोंदवलेला आहे, यावर काय आयुक्तांचं उत्तर होतं आणि आपण आयुक्तांच्या उत्तराची काय मार आम्ही बघणार नाही. काय आयुक्त किंवा तिथे समोर बसलेले जे अधिकारी ते शासनाचे प्रतिनिधी आहेत. शासनाचा प्रभाग रचनेवर प्रचंड दबाव आहे आणि त्यामुळे प्रभाग रचना ही नागरिकांना न्याय देण्यासाठी नाही तर राजकीय पक्षांच्या सोयीसाठी बनवली. प्रभाग रचना करताना निवडणुका हा जरी डोळ्यासमोर ठेवला तर त्याचा केंद्रबिंदू हा जनता म्हणजे नागरिक मानला गेला पाहिजे. तुम्हाला नगरसेवक नाही बनवायचे तर प्रभाग रचनेद्वारे जनहितासाठी करण्यात येणाऱ्या कामांची सोयीसुविधा कशा नागरिकांना उपलब्ध होतील याच्यासाठी प्रभाग रचना केली जाते. पण ह्या प्रभाग रचनेमध्ये जे मूळ आहे
हिला प्रगणक गट म्हणतात की ज्याद्वारे लोकसंख्या निश्चित केली जाते, ती आम्ही मागायला गेलो असतो, ज्याच्या आधारावरती प्रभाग रचना झाली आहे ते देण्याचाच नाकार दिला. जर प्रगणक गट जर समजले नाही तर कसं काय होणार. दुसरी गोष्ट, ठाणे शहरामध्ये वॉर्ड बनवताना एक अधिनियमामध्ये सूट देण्यात आलेली की तुम्ही 10% अधिक किंवा 10% जास्त, म्हणजे 100 जर तुम्ही पकडलं तर तुम्ही 90चा एक नगरसेवक करू शकता किंवा 110चा एक नगरसेवक करू शकता. पण ह्याच्यामध्ये मी हे पत्र दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ठाणे शहरामध्ये बनवत असताना सगळीकडे 90% जवळपास नगरसेवक आणून ठेवले, ही लोकसंख्या, आणि तेच कळव्याच्या पुढे गेलं की जिथे साधारण इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान होतं तिथे मात्र 110% पार नियम मोडून 111% सुद्धा लोकसंख्या धरली. त्यामुळे ह्या पूर्ण प्रक्रिया ही राजकीय सूडबुद्धीने, राजकीय अभिनिवेशाने बनवण्यात आलेली आहे. जो कॉमन न्याय धरला जातो की निवडणुका या फ्री फेअर ट्रान्सपरंट झाल्या पाहिजेत, हा कुठेही प्रभाग रचनेत दिसत नाही. ही प्रभाग रचना ही वोट चोरीपेक्षा भयंकर आहे. ही नगरसेवक चोरी करण्यासाठी म्हणून केलेली प्रभाग रचना आहे. आधीच नगरसेवक चोरण्याचे प्रकार किती चालू आहेत ठाण्यामध्ये आपल्याला माहितीच आहे, त्यात काही वेगळं सांगायला नको. पण आता मात्र प्रशासनाला, निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रभाग रचनेच्या माध्यमातून आपली राजकीय सोय करण्यासाठी म्हणून प्रभाग रचना केलेली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेचे किमान 7 नगरसेवक निवडून आणणार असल्याचा विश्वास माजी नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी व्यक्त केलाय. रामभाऊ तायडे यांनी आपला मूळ पक्ष दलित पॅंथर आणि हजारो समर्थकांसह आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत विलीन केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रामभाऊ तायडे यांची पक्षाच्या नेतेपदी नेमणूक केल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केले. नेत्यांना काही नको, परंतु पक्षाच्या कार्यकर्त्यांना राजकीय संधी मिळावी म्हणून शिवसेनेशी शिंदे गट युती केली आहे. आगामी काळात दोन्ही पक्षाचे एकत्रित कार्यकर्ते मेळावे होतील. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. देशात जातीन्याय जनगणना होणं आवश्यक असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले. रामभाऊ तायडे यांच्यासह ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष पंढरनाथ गायकवाड, ठाणे शहर प्रभारी माया कांबळे, राहुल उंबरे यांचा पुष्पगुच्छ देऊन यावेळी स्वागत करण्यात आलं. आम्ही, आमचा बाप एकच, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि आम्ही भाऊच आहे सगळे. आणि जेव्हा एकत्र भाऊ नांदतात आणि त्यांच्यामध्ये थोडेसे विचारामुळं ते वेगवेगळे घर बनवतात. परंतु आता मी ओरिजिनल घरामध्ये आलो आहे. म्हणजे ओरिजिनल तर आहेच बरं का, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बापच आहे, परंतु ओरिजिनल भावासोबत मी आलो आहे आणि आम्ही हातात हात घेऊन आम्ही काम करणार महाराष्ट्रामध्ये. आणि महानगरपालिकेमध्ये एका निवडणुकीमध्ये कशा प्रकारे तुम्ही महानगरपालिकेचा अभ्यास केलेला आहे, संपूर्ण महानगरपालिका क्षेत्राचा कशा प्रकारे तिकीट मागणी करणार आहात, 10% मध्ये कसं? आता साहेबांनी सांगितलंच तुम्हाला, साहेबांची आणि शिंदे साहेबांची मिटिंग झालेली आहे बरं का युतीच्या वेळेस. त्यांनी स्वतः सांगितलं का महाराष्ट्रामध्ये 10% आम्हाला वाटा मिळणारच आहे आणि ते देतील पण. आणि नंतर ठरवू आम्ही कशा पद्धतीने, नंतर तुमच्या परत पुढे येऊ आम्ही चर्चा करा. नवीन पक्षामध्ये प्रवेश करून आपण जनतेसाठी कोणते ठोस बदल घडवून आणणार आहे? नाही, जनतेसाठी प्रश्न एकच आहे, त्यांच्या बेरोजगारी आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न बेरोजगारी आहे. बेरोजगारीसाठी आम्ही भांडणार आहोत आणि साहेबांसोबत आम्ही पूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढणार आहोत. आणि जे जे प्रश्न तरुणांसमोर उभे आहेत त्या प्रश्नावर आम्ही नक्कीच आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आम्ही त्याला पुढे जाणार आहोत. रामभाऊ, यापूर्वी तुम्ही रिपब्लिकन पक्ष आठवले सर्व लोक प्रसारांच्या इथे गेल्या, आनंदाला भूमिका, आता महानगरपालिकेत म्हणजे नेमकी तुमची भूमिका काय असेल याच्यामध्ये? नाही, महानगरपालिका भूमिका आहेच ना. आम्हाला महानगरपालिका जागा मिळणार आहे युतीमध्ये आणि आम्ही काही करून ठाण्यामध्ये कमीत कमी 5 ते 7 जागा आम्ही निवडून आणणार आहे.
धन्यवाद.